कधी कधी आपल्याला विचार न करताही अचानक एखादी गोष्ट दिसते किंवा सकाळी उठल्या उठल्या एखादी गोष्ट दिसते किंवा स्वप्नात एखादी गोष्ट दिसते, तर त्याचे काय संकेत असू शकतात तर ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. ते संकेत नुसते संकेत नसून त्याचा शुभ परिणाम होणार आहे की अशुभ परिणाम होणार आहे हे पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघितल्यानंतर समजेल. संकेत नेमकं कशाचं द्योतक आहे? या गोष्टी अचानक दिसणे आहे देवाचा संकेत. लाखात एक आहे तुमचं भाग्य. ज्या लोकांचे भाग्य त्यांच्या सोबत असते त्या लोकांना यश नक्कीच मिळते. दैनंदिन जीवनात अशी अनेक चिन्हे असतात ज्या की आपल्याला संकेत देत असतात की तुमचं भाग्य तुमच्या सोबत आहे आणि तुमच्यावर देवाची कृपा नेहमीच असते. जर तुम्हाला पण खाली दिलेले गेलेले संकेत मिळत आहेत तर तुम्ही समजून जा की तुम्ही भाग्यवान आहात आणि तुम्ही जे कार्य हाती घेताल तर ते फक्त यशस्वीच होईल. दुधाचे दिसणे, सकाळी उठताच जर अचानक दूध किंवा दही दिसलं तर समजून जा की तुम्ही भाग्यवान आहात आणि नशीब तुमच्या सोबत आहे. जर तुम्ही सकाळच्या वेळी कुठे जात असाल आणि समोरून जर कोणी दूध घेऊन येत असेल तर हे सुद्धा शुभ संकेत म्हणून मानले जाते. स्वतःहून बघायला जायचं नाही तर अचानक दिसलं पाहिजे. दिव्याचे जोरात जळणे, पूजा करत्यावेळी जर तुमच्याकडून लावलेल्या दिव्याची ज्योत जोरात चालू लागली आणि दिवा हा चांगल्या प्रकारे जळायला लागला तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो आणि याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर देवाची कृपा आहे. अगरबत्तीचा धूर, देवाच्या समोर जाळवलेल्या अगरबत्तीचा धूर जर देवाच्या मूर्तीकडे जात असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचे भाग्य तुमच्या सोबत आहे. दगडगोटे मिळणे, घराजवळ खोदकाम केल्यास जर जमिनीच्या आत जुने दगड सापडल्यास हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. अशा प्रकारे जर संपूर्ण वीट खोदकामाच्या वेळेस सापडली तर याचा पण अर्थ असा होतो की तुमचे घर हे तुमच्यासाठी खूप भाग्यवान आहे. गायीचे येणे, घराच्या समोर अचानकपणे पांढरी गाय आली तर याचा अर्थ असा होतो की देवाची तुमच्यावर अखंड कृपा आहे. गाय ही घराच्या बाहेर आल्यावर तिची सेवा करावी आणि तिला चपाती नक्की खाऊ घालावी. पक्ष्यांचे येणे, घराच्या गच्चीवर जर पक्षी येत असतील तर हे शुभ मानले जाते. गच्चीवरच नाही तर घरात येत असतील तर शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरी देवाचा वास आहे आणि देव तुमच्या सोबत आहे. पक्षी आल्यावर त्यांना तुम्ही पाणी व अन्न जरूर द्यावे. घर प्रत्येक वेळेस चमकत राहणे, ज्या लोकांच्या घरात लोक येत जात असतात त्या घरात लोकांचे भाग्य चमकत राहते. यामुळे तुमच्या घरी जर पाहुणे येत असतील तर याला पण खूप शुभ संकेत मानले जातात. आता आजच्या युगामध्ये तर कोणी कोणाच्या घरी जात नाही, परंतु जर तुमच्या घरी पाहुणे वगैरे येत असेल आपुलकीने आदराने तर हे तुमच्या घरासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे. तुमच्याकडे माणुसकी आहे म्हणून लोक तुमच्या घरी येत आहे आणि अचानकपणे तुमच्या घरात आल्यानंतर त्यांना प्रसन्न वाटत असेल तर हा पण एक चांगला मुद्दा आहे आणि याचा अर्थ असा पण आहे की तुमच्या घरातील बरकत अजून टिकलेली आहे. स्वप्नात देव दिसणे, जर तुम्हाला स्वप्नात देव दिसले किंवा तुम्ही स्वप्नात कोणत्या तरी देवदेवतांशी बोलत आहात हे दिसले तर हा शुभ संकेत असतो. याचा अर्थ असा होतो की देव तुमच्यासोबत आहे आणि देवाची कृपा तुमच्यावर आहे. मंदिराचे दिसणे, स्वप्नात मंदिर दिसणे वा पूजा करणे हे पण भाग्यवान होण्याचे संकेत आहे. या संकेताचा अर्थ असा होतो की तुमचं नशीब हे खूप चांगलं आहे आणि तुम्हाला जीवनात केवळ बढतीच मिळेल. प्रत्येक वाटेवर देव तुमची साथ देईल. ताऱ्यांचे दिसणे, स्वप्नात तारे दिसणे हे पण एक प्रकारचे संकेत करतात की तुमचे नशीब लाखात एक आहे आणि तुमचे भाग्य तुमच्या सोबत आहे. ही दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही, त्यामुळे कुणीही तसा गैरसमज करू नये. रामकृष्ण हरी.